चलो चलो हम किधर जा रहे हैं? हम जा रहे हैं अभी राजगड. राजगडला चाललो राजगडला चाललो. आता जाता जाता आम्ही डायरेक्ट PCMCच्या डायरेक्ट हायवेने गेलो मधून. हायवेच आहे का? हा हायवेच आहे. हायवेनेच गेलो. जाता जाता कुठे काय हा कोण भेटला? जायचं आपल्याला कात्रज साईडहून पुन्हा पुरंदर रस्त्यानं सरळ तिकडे. हा बघा हा ऑटो आला. हा मध्ये आला. हा मामा आम्हाला घ्यावं लागते. आता आपला भाऊ कसा बघ तारे जमीन पेरे लहरायला नुसती वड वडली आता इथे लावायचं आपण गाणं. हा इथे गाणं लावायचं सगळं बोलायचं. आमची स्पीड होती 50-20 ची. 70-80च्या खाली नाही. आपण थोडी स्लो जायचं. एक सुंदरी दिसली होती ना, वाघाला एक वाघीण दिसली. वाघ थोडा गाडी स्लो करतो. वाघाची वाघीण दुसऱ्या सोबत. आता आम्ही टनल मधून जात आहे. टनल मध्ये आम्ही असं कधी टनल पाहिलेलं नव्हतं. ते नाही म्हणजे का आपल्या गाडीला काही हेडलाईट नाही. टनेल मध्ये हेडलाईट होती फक्त. हा आता आम्ही इथे थोडं चहा पाणी करण्यासाठी थांबलो होतो. थोडं रेस्ट घ्यायची होती. थोडं चहा पिला आम्ही. पाऊस वगैरे चालू आहे. पाऊस फुल चालू होता. ही बघा हिरवई. ही आहे हिरवळ. गाणं ऐकलं का गाणं? स्वर्ग स्वर्गाची सुंदरी ग माझी स्वर्गाची सुंदरी. जमलं की. पण मी दुसरं गाणं म्हणत होतो. गार सुंदराची हा हे पण गाणं मस्त आहे. आपण दोन पण गाणी टाकू शकतो. आता हे पुढे असे खड्डे होते ना, आमची गाडी थोडी थोडी स्लिप होत होती, तरी आम्ही सरळ जात होतो. आणि ते डायलॉग मारला होता. डायलॉग मारत आम्ही जात होतो. मध्ये मध्ये आम्हाला मामा दिसले, पशु पक्षी दिसले, वाघ दिसला आम्हाला एक. वाघ काय खड्डे सगळे चुकू चालायला लागला होता. पण कोणत्या खड्ड्यात मोठा घालेल काय गॅरंटी नव्हती. घालणार होता वाघ. आता वाघ हटत नाही म्हणत आहे. वाघ हटत नसते, थोडा हटते पाणीवर घेऊन. वाघ आता सरळ जाते. हे वाघाचे काही फॅन्स भेटले होते जाता जाता. आम्ही पुढे असेच जात होतो. किती स्पीड आहे आपली? 20-30 स्पीड असते आपली नॉर्मल. जरा खराब होता. हे बघा आता वाघ हटत नसतो. नाही असा वाघ जात असा दमाने जात असतो. वाघाला एक गाव लागत नाही. वाघाला 10-12 गाव लागतात मध्ये. वाघ असे हाते सोडून गाडी चढवत असतो. वाघ असे हात गाडू शकतो. जात खूप खड्डे खूप. इकडं ग्रामपंचायतीने थोडं लक्ष दिलं पाहिजे, थोडं संवर्धन केलं पाहिजे याचं. हा बघा योगेश भाई इकडे महाराजांचं स्मारक असल्यासारखं थोडंसं बांधलेलं आहे. मंदिर होतं महाराजांचं थोडक्यात. आता पुढे जाऊया आपण. पुढे जात एक नदी दिसली. नदीमध्ये आम्ही थोडं पाहिलं, त्याची दृश्य पाहिली, पण आम्हाला खड्डे दिसत होती साईडला. असंच पुढे जात जवळपास हा पुण्यापासून 70 किलोमीटरचा प्रवास आहे. 70 नाही, तेवढं वाढला होता. वाघ हटला वाघ घालत होता का वाघ हटून दुसरीकडे घालायला लागला होता. आम्ही असं सरळ जात आम्ही थोडी स्पीड कमी केली होती, कारण वारं खूप होतं. हा जो समोर जो डोंगर दिसतो तो आपला राजगड आहे. राजगड. आपण राजगडाच्या जवळ आलेलो आहोत. तब्बल आम्हाला किती वेळ लागला राजगड जाण्यासाठी? आम्हाला वेळ लागला, आपण काहीतरी 12-1 वाजता निघालो होतो. म्हणजे 12 वाजता निघालो जवळपास, 1 वाजता. तर तिथनं पोचायला आपल्याला किती 2च्या जवळपास टाइम लागेल आणखी. आणि मॅपवर कधी भरोसा ठेवू नका, तो तुम्हाला. तर आम्ही काय केलं होतं, पिंपरी चिंचवडवरनं कात्रजकडे गेलो. कात्रजवरनं परत तो जो बोगदा होता, बोगदा साताऱ्याचा आहे ना, सातारा हायवे. सातारा हायवेने तसेच पुढे गेलो. त्याच्यानंतर आम्ही कुठलं गाव होतं रे? भोसलेवाडी, गुंजवणी, भोसलेवाडी, घोगेवाडी, काय वाजेघर त्या आणि मार्गसनी ह्या रोडवरनं आतमध्ये गेलो होतो आम्ही. लेफ्ट साईडला आहे राजगड आणि राईट साईडला मार्गसनेपासून तोरणा किल्ला. राईटला तोरणा किल्ला. मार्गसनीला जर जात असाल तर तिथून लेफ्ट साईडला किल्ल्यावरती जायचं आहे. आता हा गड खूपच जवळ आलेला आहे. कमीत कमी 2 किलोमीटर जास्तीत जास्त. हे थोडे खडका होते, तिथून थोडा वाढ उड्या मारत गेला होता वाटते.
वाघ असंच करतो. वाघ आला गडापाशी, गडाच्या पायथ्याशी वाघ. ए, वाघ थांबला. वाघ 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 आता पार्किंग करत आहे. वाघ पार्किंग वाघ करतोय पार्किंग ब्रिजची. केला. वाघाची पार्किंगची स्टाईल थोडी अलग आहे. वाघ तिथे स्टंट मारण्याचं बघत होता पण नाही, वाघाला नाही जमला. वाघ पडत होता थोडा. वाघ आता इथून उतरून ना आता डायरेक्ट गड चढायला करणार. गडाच्या पायथ्याशी होतो तिथे थोडं बघू शकता आपण. किल्ले राजगड आपले इथून चढाईचा चालू करायची होती आपल्याला. आरंभ है प्रचंड. करत करत जवळपास हा किल्ला 1300 मीटर उंच आहे, म्हणजे तब्बल 1.5 किलोमीटर वर आपल्याला चढाई करायची होती. तर वाघ त्याच्याबद्दलच काहीतरी विचार करतोय की जायचंय का नाही. तर वाघाची चढाई चालू झाल्याच वाघाची जिरली होती. वाघ म्हणत होता आपण जायचंय का करत, पण वाघ हटणार नव्हता. वाघ झुकेगा आपण मोडेगा नाही. वाघ मोडला म्हणजे कुठे कुठे इथून थोडे सांभाळून चालत होते. हा बघा दृश्य गार डोंगराची जमलं. तर नजारा खतरनाक होता. सगळीकडे धुकं होते आणि थोडासा पाऊस आणि व्हिडिओमध्ये तुम्ही व्यवस्थित पाहत असाल तर तुम्हाला पाऊस पण दिसेल. ये बघा अपना भाई सिंडिकेट मेंबर आहे. अपना सिंडिकेट मेंबर. हाय हाय गाईज. हॅलो माझे फॅन्स होते हे. हॅलो. आता आपण पुढे जाऊया. वारं खूप जवळपास आपण अर्धा किल्ला संपवलेला होता इथे. आता आम्ही असं बघितलं की इथं थोडी रोपवे झालेली आहे. रोपवे पण कधी लागली आम्हाला माहित नव्हतं, पण पुन्हा आम्ही बघितलं की ते रोपवे नव्हती. ती रोपवे बंद होती आणि ती रोपवे फक्त सामान वगैरे म्हणजे जसं सिमेंट वाळू काही बांधकामाचं सामान जे पोहोचवण्यासाठी काहीतरी ते त्यांनी शॉर्टकट तयार केला होता ते, आणि ते आपल्या काही कामाचा होता. हे असे आमचे फॅन्स भेटत होते. कुठे कुठे आम्हाला बोलले अरे आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो. ठीक आहे बोललं. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही व्हिडिओ करतच नाही. आम्ही पहिल्यांदा हा आमचा फर्स्ट ब्लॉग आहे तुम्हाला सांगण्याचा. आणि आता आपण इथे थोडं पाणी पिणार होतो कारण वाघाला तहान लागली होती. मिनरल वॉटर आहे हा. एकदम काकांनी आम्हाला सांगितलं होतं की पाणी खूप छान आहे, संकोच करू नका पिण्यासाठी. आणि हे थोडे बाहेरचे होते. हे आहे मेन दरवाजा, पाली दरवाजा. इथून आम्ही असे जात तिकडे शिवाजी महाराज कसे आले काय नाही असं थोडं अंदाज घेतला. त्यांचे मावळे कसे येत होते बाहेर. आम्हाला थकवा येत होता, खूप थकवा येत होता. हा एक महाराजांचा मावळा भेटला होता आम्हाला. तो झेंडा घेऊन असं करत होता. झेंडा घेऊन तो खूपच म्हणजे उत्सुक झाला होता आणि त्याने आम्हाला विनंती केली की दादा आमचा पण एखादा शॉर्ट्स तुमच्या एका ब्लॉगमध्ये टाकून द्या. त्याच्यानंतर आम्ही दोघेजण पुढे म्हणजे जवळपास एक महाद्वार होतं तर तिकडे चाललो होतो. महाद्वार आपण बघू शकता. प्रचंड गर्दी होती. इथं मारहाण पण होत होती. आम्ही त्यांना सॉल्व्ह केले, कॉम्प्रोमाइज केला आम्ही. मारू नका म्हणून, कारण इथून मारून उपयोग नाही. वरती गेल्यानंतर एक कडेलोटा असा एक ठिकाण आहे, तिथून ढकलून द्या. आला वाघ. आता एंट्री मारलेली आहे वाघानं किल्ल्यामध्ये. तरी असते कधी कधी होत असते. वाघ असा सरळ सरळ चालला होता. मध्ये त्याला पण आली की मी पण मागणं येतोय. तर हे आपली एंट्री हे आहे आज जोश. सुंदर निसर्ग हा असा नयनरम्य. आपलं धुकत दिसत होतं आम्हाला, खाली काही दिसत नव्हतं. पण असं करा की तुम्ही धुकाच्या टायमाला येऊ नका. शक्य जर पावसाळ्यामध्ये टाळा, कारण तुम्हाला तो व्ह्यू का बघायला नाही भेटणार. कारण सगळीकडे धुकेच होते, त्याच्यामुळे तेवढा काय आम्हाला नजारा पाहायला अनुभवायला नाही मिळाला. वाघ इथे खुश होऊन थोडा नाचत होता. नाचत तिथे
त्याला आठवलं की तर त्याची टोपी हाकणार म्हणजे उडून जाणार होती, एवढा वारा होता. वाघ स्वतः हालत होता वाऱ्याने, तर टोपी काय चीज आहे. मग वाघ थोडा बघत होता इकडे तिकडे, त्याला धुक्यामुळे काही दिसत नव्हते, समोरचे काही दिसत नव्हते. तरी पण तो असा एक गॉगल होता वाघाकडे की त्याला असा हे बघा धुक्याच्या पलीकडे दिसत होतं हिरवा त्याला त्या गॉगलमधून. आपण हे बघू शकता. आम्ही इथे थोडं चहा पाणी केला, ब्रेक घेऊ शकता तुम्ही. थोडी चहा बिस्किट काकडी मसालेदार काकडी असे इकडे भेटते. आता हे बघा हा असा मॅप आहे. इकडे जायचं आहे, इकडे आहे पद्मावती माची, इकडे आहे सुवाची माची. टेक लेफ्ट, टेक राईट, गो स्ट्रेट. तर हा राजगडाचा मॅप आहे, म्हणजे भारत सरकारने हे लावलेलं आहे. त्याच्याबद्दल भारत सरकारचं धन्यवाद. जेणेकरून आपल्याला गडाची थोडीफार कल्पना येईल की गड किती आणि कुठे काय काय म्हणजे कोणते दरवाजे आहेत, कोणती स्थळं आहेत, नाही का. तर जवळपास याच्यावरती 12 ते 13 काहीतरी ठिकाणे आहेत. त्याची लिस्ट बाजूला लावलेली होती आणि आम्ही आता पाली दरवाजातून आतमध्ये एंट्री केलेली होती. तर आम्ही गुंजवणे दरवाजाजवळ होतो. तर आता आपल्याला जायचं आहे गडाच्या दुसऱ्या साईडला. वाघ हा आपल्याला मार्गदर्शन करणार होता, त्याच्यामुळे तो त्याच्या कल्पना सोबत चालत होता. कल्पना असतात, कराव्या लागतात, थोडा प्लॅन करावा लागतो. हा जो आहे आपण इथे होतो 6 नंबर आहे. 6 नंबरचं नाव काय होतं विसरलो होतं आम्ही. काय होतं नाव? गुंजवणे दरवाजा. गुंजवणे दरवाजा. हां गुंजवणे. अच्छा. आपण तिथून आता जाणार आहोत मंदिराकडे. एक महादेवाचे मंदिर आहे डाव्या साईडला. डाव्या साईडला जाऊन आपण मग पुन्हा मध्यभाग घेऊन 6 नंबरला आपल्या गुंजवणे दरवाजापाशी येऊन डबल आपण राईट साईडला जाणार होतो. हे इथं थोडं राजगडाचा थोडासा इतिहास व त्याचे वर्णन केलेले आहे. शासनाने थोडे इथं काही बदल केलेले आहेत. थोडं जे तुटक होत्या भिंती थोडं संवर्धन केलेलं आहे गडाचं. चला आपण थोडं समोर जाऊया. हे बघा इथे खूपच जास्त वारा होता, वाऱ्यामुळं थोडं चालायला मुश्किल होत होती. हा बघा इथे आहे दारूखाना. दारूखान्यामध्ये काय होतं आधी काय माहीत नाही. हा दारूखाना असं का म्हणतात, पण दारूखाना याच्यासाठी म्हणतात कारण तोफेमध्ये जे वापरलं जाणारं साहित्य होतं त्यावेळेस दारू वगैरे होती, त्याला आपण तो वाला दारूखाना. यस. तोफ गोरा. तोफ्याच्या गोळ्यांसाठी म्हणजे जो आपण शत्रूवर हल्ला करण्यासाठी दारू, त्याला दारू असं म्हणायचं त्यावेळी. जे की आजच्या काळात दारू म्हणजे दुसऱ्या असं वेगवेगळं तो अर्थ नाही. तर आपला भाऊ आता कशा प्रकारे तोफखान्याचा वापर केला जायचा, शत्रूवर कसा मात केला जायचा तो दाखवतोय. चतुरीतून असा उडत होता वाटते. उडत आता त्याचा उपयोग करतात की इथे सामान वगैरे ठेवण्यासाठी, सामान वगैरे ठेवण्यासाठी त्याचा. आणि ते काही पर्यटक येतात ते थोडं इथं जेवण ते बनवतात. थोडं त्यांना एक आडोसा म्हणून वापरला जाऊ शकतो. हा असा दारूखाना. हा दारूखाना अथवा अंबरखाना लिहिलेला आहे. तर हे महादेवाचं मंदिर आहे. यामध्ये कोणीतरी बसलेलं होतं, म्हणजे एक पर्यटक आपल्यासारखे झालेले होते ते. तर त्यांचा काहीतरी आडोसा घेत होते ते आणि खाण्यापिण्याचं काहीतरी चालू होतं, त्याच्यामुळे दरवाजा बंद होता. जेव्हा आम्ही एंट्री मारली तर महादेवांचं पिंड होतं तिथे आणि खूप छान प्रकारे ते सजवलं होतं. त्याच्यानंतर आम्ही पुढे आलो एका देवीला, पद्मावती देवी. तर मध्ये गेल्यानंतर खूप काळोख अंधार होता, कारण मध्ये काही म्हणजे लाईट वगैरे काही व्यवस्था नव्हती आणि एक दरवाजा होता डाव्या साईडला. त्यानंतर आम्ही पाहिलं की देवीचं खूप अप्रतिम असं मूर्ती आतमध्ये होती आणि ती म्हणजे आपण ज्यावेळेस कॅमेऱ्याची लाईट चालू केली होती ना ती खूप छान चमकत होती आणि खूप बरं वाटलं. जिजामातांचा फोटो वगैरे होता तिथे आणि
शिवाजी महाराजांचे पण काही फोटोज त्यांनी तिथे लावलेले आहेत. तिथे काही स्तंभ होते, तर त्याच्यावरती आपण पाहू शकता असे काही फोटो लावलेले आहेत. थोडक्यातच शिवाजी महाराजांचा थोडा इतिहास लिहिला होता आणि जिजामातांचा. त्याच्यानंतर आम्ही बाहेर येते, तर आपण इथे पाहू शकता. थोडंसं झूम करून आपण देवीचं थोडंसं सीन घेतलं. हे बघा इथे असे पर्यटक येत होते आणि अशी मॅगी ते बनवून खाणार, असं थोडं त्यांना पण असं वाटलं पाहिजे की असं आपण कुठं आलोय गडावर. नाही का, एवढं गड चढल्यानंतर थोडीशी भूक लागल्यानंतर ते तसं काही पाणी वगैरे केलं ना, ते खूप भारी वाटतं. तर पिण्याचं पाणी सुद्धा इथे अवेलेबल होतं, म्हणजे खूप छान पाणी होतं, निथळ होतं आणि ते पिण्यायोग्य पण होतं. हे बघा आपण बघू शकता किती चांगलं पाणी आहे. हे बघा आपल्याला हा एक आपला फॅन भेटला होता, दागेश भाईला आपण चांगलंच ओळखतो, आपण सगळेच ओळखता. आपला हा दागेश भाई, मी त्याला थोडाशी संवाद केला. त्याला बोलले की तू इतके दिवस कुठं होतास, काय नाही भेटला नाही, काय गाठ भेट नाही आपली. कारण आता मतदान जवळ आलेलं आहे, आपली जंगलाची आता निवडणूक होणार आहे. मग थोडंसं कार्यकर्ते आपल्याकडे वळवण्यात काहीतरी हातभार लागला पाहिजे ना. संवाद ते साधला त्याच्यासाठी. डॉगेश भाईला आम्ही आता निरोप देणार होतो, मग बाय बाय टाटा केलं आणि तसेच आम्ही आता निघालो पुढे. त्याच्यानंतर आम्हाला पुढे गेल्यानंतर कळालं की ही जी बिंदू होती त्याच्या बाजूला खूप छान तळं होतं. म्हणजे असे तिथे 2 ते 3 तळे त्यांनी तयार केलेले आहे. आणि या तळ्याकडे जाताना ते म्हणजे धुक्यामुळे ते तळं खूप झाकून गेलं होतं. आम्हाला अगोदर याची कल्पना झाली नाही. जसं जसं आम्ही ते खाली नंतर बघत गेलो त्याच्यानंतर आम्हाला कळलं की अरे खूप छान तळं आणि मोठं तळं होतं. आणि आतमध्ये पाहिल्यानंतर आम्हाला काही मासे पण दिसले. मासे म्हणजे छोटेसे होते, पण आम्ही पाहिले ते वेगवेगळ्या प्रकारचे मासे होते. आणि आम्ही त्यांना थोडं निरीक्षण करून पाहिलं की त्यांना खूप भूक लागली होती. आम्ही त्याला थोडे पत्ते गवत ते टाकले तरी ते येत होते, पण खात नव्हते. पण त्यांना पण आम्ही पानं टाकून त्यांना आमची म्हणजे मेंटॅलिटी होती की त्यांचं पोट भरलं पाहिजे, पण त्यांना काय माहिती ते आवडलं नाही पानं. आमच्याकडे काही खाण्यासारखं आम्हालाच काही नव्हतं, तर आम्ही माशांना तर काय देणार, म्हणून आम्ही तिथले गवत काढून थोडं टाकत होतो. पण ते खात असतील थोडं. व्हेजिटेरियन नव्हते त्याच्यामुळे ते गवत खात नव्हते. मासे थोडे छोटे होते ना, ते व्हेजच असतील, कारण मी पण व्हेज आहे ना, मी समजू शकतो की गवताकडे कसे अट्रॅक्शन होतात. आता हा दुसरा मॅप आहे, म्हणजे हा डायरेक्शन आपण जो पाहिला तो आता कोणता तलाव होता, पद्मावती तलाव होता तो. आणि इकडे चोर दरवाजा आहे. आता हा एक दुसरा दरवाजा. या गडाला 2 दरवाजे आहेत, एक आहे चोर दरवाजा आणि दुसरा पाली दरवाजा. आणि पाली दरवाज्यातून तर आपणच आलो होतो आणि हा चोर दरवाजामधनं आपण म्हणजे खाली उतरू शकतो, किंवा गडावर काही मावळे पण आलेले होते चोर दरवाजा. तर हा जो कडा आहे इकडे एक धबधबा होता आणि त्याचा आवाज जो होता ना तो म्हणजे बस म्हणजे असं एकदम पीसफुल, एकदम अप्रतिम. आणि इथं हवा एवढी होती आणि धुक्का. आम्ही जवळ होतो म्हणून आम्ही थोडं दिसतोय, पण थोडं लांब गेलं ना असं गड पण दिसणार नाही तुम्हाला, असं झाडी काहीच दिसणार नाही. आपला वाघ जरा भिजलेला होता त्याच्यामुळे थंडीने काकडत होता. आता आमची वाटचाल निघाली आहे. आम्ही आता चाललो होतो सदरला, आपला 6 नंबरचा स्पॉट होता तो. तर त्यानंतर आपण बालेकिल्ला दरवाजाकडे जात आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथे खूप सुंदर असं म्हणजे दृश्य दिसत होतं. तर इथं पाहिल्यानंतर कळालं की आपल्याला एक माकड आहे जे की त्याच्या टोळीपासून वेगळं झालेलं होतं, त्याच्यामुळे तो आवाज काढत होता वेगवेगळा. आणि आम्ही थोडा वेळ ते म्हणजे पक्ष्यांचा आवाज आहे असं आम्हाला भास होत होता. तर आम्ही ते पाहण्यासाठी थांबलोत आणि त्याच्यानंतर कळालं की ते माकड आहे. आणखीन एक दुसरं माकड भेटलं मला आम्हाला, पण हे माकड जरा थोडंसं करामती होतं. हे याला बिस्किट वगैरे आम्ही खाऊ घातले, पण हे मस्त खाऊन आपला हातात ओढू घ्यायला लागलं होतं ते. मग आम्ही तिथे एक मावशी होत्या काकू होते त्यांच्याकडनं एक बिस्किट पुडा घेतला आणि त्याला थोडंसं 2-4 बिस्किटं टाकले, म्हणजे दिले सॉरी. तर त्याच्यानंतर त्याला अजूनच म्हणजे भूक जास्तच लागली असावी. दे रे त्याला एखादा बिस्किट. हे हो बागी खा बाबा, तू तर खा, आम्हाला नाही तर तू तर पोट भर तुझं. हा बघा, हा ॲग्रेसिव्ह पण होत होता. त्याला थोडंसं आम्ही लांब पळवलं तर तो आम्हाला म्हणजे असं रागात असं दात दाखवत होता, येतो काय म्हणलं तर.
मग आम्हाला थोडक्यात असं चावण्यासारखं, असं धावून येऊन चावण्यासारखं. पण तो खूपच नटखट होता हा माकड. आणि तो माकड बहुतेक तर त्याची खाणं वगैरे स्टोअर करत होता. त्याच्यानंतर आम्ही ते पाहिलं की आणखीन दुसरं माकड. मग हा आम्ही तसे चढून त्या पायऱ्याने आलो आणि त्या वरी आल्यानंतर हा बालेकिल्ला दरवाजा होता ॲक्च्युली. बालेकिल्ल्याचा मेन दरवाजा. याच्यामध्ये आहेत महाराजांच्या राजवाड्यांचे काही अवशेष, काही सदरेमधील काही अवशेष. तर वरती सदर वगैरे आहे. तर माकडांची इथे पूर्ण फौजच होती. आमच्यासोबत एक मामा पण आले होते. आणि हा तिथला मेन दरवाजा बालेकिल्ल्यांचा. आतल्या बाजूने हा असा दृश्य दिसेल. आणि हे काही असे फुलं होते, काही निसर्ग होता. हा असा वरचा व्ह्यू. खूप वारा आणि धुका होता. तर आम्ही आता फायनली आमचा किल्ला बघून झालेला होता आणि आम्ही आता परत आपल्या दरवाजाकडे परत जातोय. आणि जाताना सांगू शकतो की खरंच राजवाडा जर राजवाडा जर बघायचा असेल तर राजगडावरती शेवटी म्हणजे तुम्ही उन्हाळ्यात किंवा थोडंसं हिवाळ्यात जाऊ शकता. पावसाळ्यात तुम्हाला धुक्यांमुळे एवढं काही पाहता नाही येणार. तर आपल्यासारखे सगळे पर्यटक आता परतत होते. आणि हा झरा वगैरे खूप म्हणजे पाणी पिण्यासारखं होता. आपला भाऊ इथे आहे ना, आम्ही इकडनं आलो आणि आम्ही इकडनं जाणार होतो तर आपला भाऊ इथे पडला धाडकन. आता पडला धाडकन पडला.